सामना हा 3 षटकांचा असेल. क्वालिफायचा हा सामना आपण पाहतात. खरं तर एका बाजूला आरुषी 11 खडकी यजमान संघ आहे आणि आता त्यांच्या विरोधात आपण पाहुणा संघ पाहणार आहात. अर्थातच अस्सलवाडी संघ. या टीमने देखील काय खेळ दाखवला मागच्या मॅच मध्ये. खरं तर याही टीमकडे तगडी बॅटिंग पाहायला मिळते. अगदी मागची मॅच सलामीचे फलंदाज लवकरात लवकर बाद झाले होते, परंतु तदनंतर जे मिडल ऑर्डरचे जे फलंदाज होते त्यांनी मात्र अप्रतिम खेळ मैदानाच्या आत दाखवला. त्यांचं कौतुक केलं जाईल आणि त्यांच्या जोरावरती मित्रपणे हा सामना जिंकलाय. आता शेवटची मॅच पार मिळेल. या दोन टीम पैकी आता कोणता एक संघ असेल जो टॉप 5 मध्ये येणार, याचा उत्तर मात्र थोड्या वेळामध्ये आपल्या लाडक्या प्रेक्षकांना पाहायला मिळेल. खरं तर पुन्हा एकदा या सायंकाळच्या सत्रामध्ये आम्ही समालोचक मी प्रसाद मोहन सबारे मॅन फ्रॉम खरबई बदलापूर आपलं मी मनपूर्वक स्वागत करतोय. जे प्रेक्षक आम्हाला ऑनलाईन पाहतात त्या सगळ्या प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत व जे प्रेक्षक आम्हाला ऑनलाईन जे प्रेक्षक मैदानावरती उपस्थित आहेत आणि खऱ्या अर्थानं या मॅचचा आनंद लुटतायत त्या सर्व प्रेक्षकांचं आम्ही स्वागत करतो. वेलकम. ओम साई खडकी आयोजित मैत्री चषक 2025 मध्ये आम्ही आपलं मनपूर्वक स्वागत करतोय आणि घेऊन जातोय आजच्या दिवसातील ही शेवटची मॅच. एका बाजूला अस्सलवाडी संघ आहे, त्यांच्या विरोधामध्ये यजमान संघ अर्थातच आरुषी 11 खडके संघ. 3 षटकांचा सामना. सलामीची जोडी मैदानाच्या आत इंटर झाली आहे. अमोल आणि त्यांच्या समवेत विलास आहेत आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतात खरं तर आरुषी 11 खडके संघाकडून पहिला षटक घेऊन आला गोलंदाज मंगेश बॉलिंग मार्कवर. दोन्ही टीमला देऊयात या मॅच साठी लाख लाख शुभेच्छा. पंचांचा ग्रीन सिग्नल. मॅचला सुरुवात. दोन्ही टीमला या मॅच साठी लाख लाख शुभेच्छा. पहिलाच बॉल. खरं तर ऑफस्टिक वरती हा चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येणारा हा चेंडू. पंचांचा इशारा नक्की त्या ठिकाणी पाहता खरं तर डॉटचा आलाय. ऍक्शन रिप्ले पाहायला मिळते. अगदी समोरून चेंडूला टर्न केलं. जवळ मधल्या एस्टँडवरून हा चेंडू जाणारा होता. चांगला डिसिजन. शपथ झालाय ऑन साइडला खेळायचं होतं, परंतु पंचांकडे या ठिकाणी अपील केली जाते. पंचांचा इशारा हा अंतिम असेल. लाऊडला म्हटलं या ठिकाणी मी तर म्हणेन फेटाळलं आणि तदनंतर खरं तर पाहिलं तर हा देखील चेंडू डॉटला आहे. नक्कीच पायावरती हा चेंडू होता आणि नक्कीच त्याचाच मी तर म्हणेन आवाज देखील आलाय. खरं तर पंचांना संभ्रम थांबण्याचं काम. फुल लेंथ फटका चांगला आहे. क्रिकेट मध्ये सर्वाधिक सेफ शॉट लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधोमध फटका होता. बॉल चालला सरळ. एक टप्पा गेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. फलंदाज विलास यांच्या बॅट मधनं हा पहिला ब्लास्ट चौकार. चौकार आलाय. चौकाराच्या मदतीने स्वतःच संघाचं अकाउंट ओपन झालंय. हा देखील फटका चांगला, परंतु डीप मध्ये खेळाडू पोहोचतायत. असं वाटलं देखील नव्हतं की कॅच होईल, परंतु त्यानंतर वेगाने खेळाडू पोहोचले आणि अप्रतिम अविश्वसनीय या ठिकाणी कॅच कॅरी केली आहे. परतावं लागेल विलासला मैदानाच्या बाहेर. अगदी प्रयत्न चांगले या ठिकाणी केले होते फलंदाजांनी, परंतु डीप मध्ये अगदी चेंडू मी तर म्हणेन फलंदाजाच्या हातामध्ये झाला. अगदी अशा कॅचेस पकडल्या जात नाही तर ह्या कॅच चिपकल्या जातात. चांगली कॅच डीप मध्ये पाहायला मिळाली. नवीन फलंदाज जयवंत ऑन साइडला ड्राइव्ह केलाय. डीप मध्ये खेळाडू नाही आहेत. बॉल चाललाय सरळ. एक टप्पा घेत मिड विकेट बाउंड्री यांच्या पलीकडे. सध्या तरी पॉवर प्लेचा हे षटक सुरू आहे आणि पॉवर प्लेचा आता पुरेपूर फायदा उचलला जातोय अस्सलवाडी या संघाकडून. चौकार. धाव फलकावरती उभा केल्यात. फटका हा भरपूर चांगला आहे. उडवलाय ऑन साइडला. बॉल चालला सरळ. प्रेक्षकांचं अभिवादन स्वीकारण्यासाठी बाउंड्री लाईनच्या पलीकडे. इट इज अ मॅक्सिमम बिग हिट 6 रन.
पहिल्याच ओव्हर मध्ये आपण पाहतात स्वप्नमय सुरुवात पाहायला मिळाली. पहिला विकेट लवकर जरूर आला, परंतु तदनंतर आपण पाहतात जयवंत ज्या कामासाठी जयवंतला जाणलं जातं ते काम त्यानं अगदी प्रामाणिकपणाने पार पाडले. मैदानामध्ये 2 चेंडूंचा सामना केला, 2 चेंडूमध्ये 10 धावा त्यानं जमा केल्या. जवळ 500चा स्ट्राईक रेटनं तो आता खेळतोय मैदानामध्ये. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 14 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 3 षटकांचा हा सामना. खरं तर माहिती आहे या ठिकाणी असलवाडी संघाला स्पर्धेमध्ये जर आपल्याला टॉप 5 मध्ये जायचं असेल तर या पहिल्याच नक्की ज्या मॅच मध्ये मी तर म्हणेन 100% द्यावं लागेल. दोन्ही टीमनं आजच्या दिवसभरामध्ये चांगली कामगिरी केली आणि आता पूर्णपणे दिवसाची मी तर म्हणेन मेहनत या मॅच मध्ये तुम्हाला रंगत आणायचे असेल तर चांगला खेळ पुन्हा करावा लागेल. षटक क्रमांक 2 गोलंदाज भानुदास निरगुडा. ओव्हरपिच बॉल अगदी बॅकफूट वरती आले होते. या ठिकाणी आपण पाहता कट केलाय. गली रिदन मध्ये खेळाडू आहेत. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळते. एकच धाव मिळणार आहे. सिंगलच्या मदतीनं 15 धाबा धावफलकावरती. प्रयत्न असे करा की हरता हरता कधी जिंकणार ते समजलं सुद्धा नाही पाहिजे. खरं तर चांगली या ठिकाणी मी तर म्हणेन दोन्ही टीम खेळ करतायत. कमबॅक करायचा आहे गोलंदाजांना, परंतु धावा बनवायच्या आहेत. फलंदाजांना टप्पा पडल्यानंतर बाउन्स मिळाला, परंतु तदनंतर फटका भरपूर चांगला आहे. स्क्वेअर लेगला खेळाडू आहेत, तिथनं एकच धाव मिळेल. सध्या तरी या षटकामध्ये गोलंदाज भानुदास कमबॅक करण्याचं काम सध्या तरी करतायत. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. बॅटची एज जरूर होती, परंतु स्लिप मध्ये खेळाडू आहेत. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळते. खरं तर सिंगलच्या मदतीने टीमची टोटल 17 धावा धावफलकावरती आहेत. वेट अँड वॉच. कट केलाय. अपरकटचा फटका इनफिल्ड वरून उडवलाय एक्स्ट्रा कव्हरला, परंतु फिल्डर आहेत. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. पुन्हा या ठिकाणी धावा घेण्याचा प्रयत्न, परंतु या ठिकाणी यस नो वेट. शेवटच्या मुवमेंटला या ठिकाणी ही धाव घातकी ठरली असते, परंतु जवळ 3 धावा आता इथनं कंप्लीट केल्या जातात. 20 धावा धावफलकावरती. सिंगल डबलच्या जोरावरती आता चांगली धावा संख्या उभारण्याचं काम केलं जात आहे. भानुदास निरगुडा चांगली गोलंदाजी सध्या करतायत. इथे आपण पाहतायत धाव घेण्याचा प्रयत्न होता या ठिकाणी जयवंत त्यांचा, परंतु कोणत्या प्रकारचा प्रयत्न दाखवत नाहीयेत. अमोल डॉट बॉल आलाय. या षटकात कमबॅक केले जाते भानुदास निरगुडा यांच्या माध्यमातून. जबल फक्त 6 धावा खर्च केल्यात. मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवले, परंतु शेवटचा चेंडू शिल्लक आहे. अप्रतिम कमबॅक. आतापर्यंत 20 धावा धावफलकावर. फुल लेंथ ऑन साइडला पिकअप शॉट ऑन साइडला ढकलून दिलाय. फटका भरपूर चांगला आहे. बॉल चालला सरळ स्क्वेअर लेग सीमारच्या पलीकडे. शेवटच्या बॉल वरती धमाका षटकार. सव्वीस धाबा धावफलकावरती. पहिल्या ओव्हरचा विचार केला तर पहिल्या ओव्हर मध्ये जवळ 14 धावा होत्या. तदनंतर त्या सेकंड ओव्हर मध्ये तब्बल 12 धावा खर्च केल्या. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 26 धावा धावफलकावरती. शेवटचा आणि अंतिम षटक. गोलंदाज तुकाराम बॉलिंग मार्क वर आलेत. फलंदाज आता आक्रमकता दाखवतील. फटका चांगला आहे. कट केलाय. एक्स्ट्रा कव्हरला डीप खेळाडू आहे. चांगली फिल्डिंग, परंतु एकच धाव मिळेल. सिंगल पेक्षा जास्त काय नाहीये.
एका अगदी या ठिकाणी आपण पाहतात सिंगल डबल साठी नक्कीच आपण पाहतात आता इथं संघर्ष करावा लागेल, परंतु या मॅच मध्ये जास्तीत जास्त धावा कशा बनल्या जातील यावरती खरं तर नियंत्रण करावं लागेल अस्सलबडी या संघाला. फटका चांगला आहे, 20 मध्ये ढकलला आहे, लॉंगॉनला खेळाडू आहे डीप मध्ये. खरं तर नक्कीच चांगली फिल्डिंग, परंतु थ्रो थोडासा खराब आलाय आणि पुन्हा 2 धावा. सध्या तरी क्रिकेटची लाईफ लाईन सिंगल डबलचा या ठिकाणी उपयोग वापर केला जातोय बॅटिंग करणाऱ्या संघाकडून. दोन्ही खेळाडूंमध्ये पार्टनरशिप ही भरपूर चांगली झाली. पहिला विकेट हा 4 धावा संख्येवरती आला होता, परंतु तिथनं जो कमबॅक चांगला पाहायला मिळाला आहे. फटका फसला, जेलची संधी, स्वतः गोलंदाज पोहोचतात आणि शेवटच्या मोमेंटला कॅच कॅरी केली. वॉट कॅच, अगदी शेवटच्या मोमेंट पर्यंत हार मानली नाहीये आणि तदनंतर कॅच मात्र कंप्लीट केली. गुड कॅच, फलंदाज बाद. इथनं आपण पाहतात खरं तर खेळाडूच्या चेहऱ्यावरचे हावभाव सध्या तरी दाखवण्याचे प्रयत्न केले जातात आमच्या संपूर्ण ब्रदर स्पोर्ट्स आणि लाईव्ह इव्हेंट यांच्या वतीने. सुंदर टेलिकास्ट. नक्कीच जे प्रेक्षक मला ऑनलाईन पाहतात त्या सगळ्यांना आम्ही विनंती करू की नक्कीच लवकरात लवकर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा. अगदी त्यानंतर जे बेल आयकॉन आहे त्या बेल आयकॉनलाही आपण प्रेस करा, जेणेकरून या चॅनलवरती जे काही सर्व प्रोग्राम होणार आहे ते सगळं काही तुमच्या मोबाईलवरती नोटिफिकेशन येईल. फटका चांगला आहे, डीप पण आता खेळाडू आहेत. एक धाव तर कंप्लीट, परंतु आता एकाच धावत संख्येवरती समाधानी मानावं लागतंय. अगदी एका धावेसाठी आता संघर्ष करत असताना अस्सलवाडी संघ सिंगलच्या मदतीने 30 धावा धावफलकावरती. अगदी थेंबे थेंबे तलावसाठी असं म्हटलं जातं ना, परंतु यावेळेस आपण पाहता खरं तर तसंच काहीतरी पाहायला मिळतोय. यॉर्क लाईनचा चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न होता, बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. इथनं हा डॉट बॉल पाहतोय. खरं तर पहिल्या आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये नक्कीच चांगली गोलंदाजी झाली, परंतु या षटकात त्याहून मी तर म्हणेन चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. कमबॅकिंग षटक राहिलंय. आतापर्यंत 5 बॉल फेकलेत आणि 5 बॉल मध्ये 4 धावा खर्च केल्यात. फुल टॉस बॉल, फटका फसलाय, पुन्हा एकदा झेलची संधी, परंतु नो मॅन्स लँड मध्ये हा चेंडू ट्रॅव्हल होतोय. या चेंडूवरती जवळ मी तर म्हणेन 2 धावा या कंप्लीट होतील आणि तिसऱ्या धावेसाठी फलंदाज बाद असतील. षटक क्रमांक 3 संपलाय. शेवटच्या चेंडूवरती 2 धावा आल्या आणि पहिल्या सत्रात खरं तर बॅटिंग करत असताना अस्सलवाडी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 32 या धावफलकावरती आणि 33 धावसंख्येचा टार्गेट या ठिकाणी उभा केलाय आरुषी 11 खडकी या संघाच्या विरोधात. 18 चेंडू 33 धावसंख्येची गरज आणि या स्पर्धेत खरं तर या धावा चेस केल्या जातील की रोखल्या जातील हे ऐकवण्यासाठी आपण करूयात मायक्रोफोन वरती परिवर्तन आणि ऐकूयात पुन्हा एकदा आमचे साथी समालोचक सोनू अगिवला सरांचा गोड आवाज. चेंडू 33 धावा बनवायच्या आहेत. खरं तर 2 संघ आहेत. स्वप्न एक या स्पर्धेत टॉप 5 मध्ये जाण्याचं आहे. कोणता संघ असेल त्याचं स्वप्न खरं तर आजच्या सायंकाळच्या सत्रामध्ये कोणाचं स्वप्न पूर्ण होईल. तर चला बॅटर आपण जायचंय मैदानाच्या आत. खरं तर नक्की सोनू सर आज की शाम किसके नाम
पाहायला मिळेल या येणाऱ्या 3 षटकांमध्ये. 18 चेंडू 33 ची गरज आहे आणि या धावा आता कशा रोखल्या जातील कशा बनवल्या जातील हे ऐकण्यासाठी आपण करूयात परिवर्तन आणि ऐकूयात आमचे साथी समालोचक सोनू अगिवाला सरांचा सुमधुर आवाज. थँक्यू सो मच. हो थँक्यू सो मच सचिन दादा नेमाण यांचा आपण खरं तर कौतुक करूया. आपण जर पाहिलं तर सुंदरसं व्यासपीठ आम्हाला उपलब्ध करून दिला. त्यानंतर मैदानाच्या चहू बाजूला तुम्ही पाहताय रंगरंगोटी भरपूर चांगली करून दिली आहे. त्यानंतर पाहतोय डीप मिड विकेटला, त्यानंतर आपण पाहिलं डीप एक्स्ट्रा कव्हरला असे 2 पवेलियन त्यांच्या माध्यमातून उपलब्ध करून दिलेत. आपण पाहतो या ठिकाणी कॅमेरामॅन वर्क करतात. त्यानंतर आमच्या जवळचे मित्र रोशन मात्रे जे नेहमीच चिखलोली पाडा या गावातून खेळत असतात आणि त्यांची हार्ड हिटिंग बॅटिंग चिखलोली ठाकूरपाडा या संघातून तो खेळत असतो. आणि सध्याच्या स्थितीला आपण पाहिलं तर कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय रोशन मात्रे आणि आमच्या ऑफिशियल रूम मध्ये कधी आपण पाहतोय अत्यंत आमचे जवळचे मित्र आणि रक्ताचं नातं म्हटलं तरी हरकत नाही आहे. आपण पाहतोय आमच्या सोबत जोडले गेले ऑफिशियल अपडेटर विकी पारदी सर आणि त्यांची वाहिनी आपण पाहतोय ब्रदर स्पोर्ट लाईव्ह. ही वाहिनी आपल्याला पाहायला मिळते. एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे या सामन्यासाठी. लेट्स प्ले गेम ऑन. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. आणि आपण कॉम्बॉक्स मध्ये आवाज ऐकलात प्रसादजी सवारी सरांचा. आज खरं तर त्यांना अजून एक स्पर्धा अटेंड करायची आहे. ती मधली स्पर्धा तर बदलापूरच्या नगरीमध्ये ती मोठी स्पर्धा वांगणीच्या गोरेगावच्या क्रीडांगणावरती. बदलापूर आणि जे वांगणी शहर आहे त्याच्यामध्ये गोरेगावचं क्रीडांगण आणि त्या क्रीडांगणावरती मात्र आज या ठिकाणी आपण पाहतोय त्यांचं आज मात्र या नाईटला प्रसादजी सवारे सरांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळेल. मैत्री चषक फ्रेंड्स गोरेगाव अशी ती मॅच आपल्याला पाहायला मिळेल, याच्यात मात्र शंका नाही आहे. हा चेंडू आपण पाहतोय समोरच्या जिल्हा खेळण्याचा प्रयत्न डायरेक्ट हिट केलाय, परंतु या ठिकाणी आपण पाहतोय खरं तर थँक्यू सो मच. आपण पाहतो या ठिकाणी बाटच्या रडार मध्ये चेंडू आला नाहीये. कदाचित बाटचे टोईंग एज आणि एस्टनच्या पाठीमागे शतरक्षक होते त्या ठिकाणी जेवण सांबरी अप्रतिम त्याने झील टिपला. आणि पहा तुम्ही अगदी बॉलला जणू काही मुकाट्याने घेतलाय. त्यांना माहिती आहे या ठिकाणी मॅच ही महत्वाची आहे. आणि आपण पाहिलं गेलं तर या ठिकाणी आपण पाहतो जल्लोष आज मात्र असलवाडी टीमचा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. एक गडी गमावलाय आरुष 11 टीमनं. मैदानाच्या आतमध्ये झालाय दाखल आमचे छोटे बंधू सचिन आगिवला. हा चेंडू आपण पाहायला गेला तर डीप मध्ये राहायला पडल्यानंतर कुठल्या प्रकारची उसळी प्राप्त झालेली नाहीये. या ठिकाणी फक्त मिळाले ते एकच धाव आणि एका धाबेच्या मदतीने संघाची धाव संख्या ऑन बोर्ड या ठिकाणी पाहायला मिळते 3. जर मंगेश निरगुडाने सामना जिंकवला तर मात्र या क्रीडांगणावरती मंगेश निरगुडाचा इतिहासाच्या पानावरती त्याचं नाव लिहिलं जाईल. महत्वाची मॅच आहे. हा चेंडू आपण पाहतोय डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये व्हॉट अ कॅच. अत्यंत आमच्या जवळचे मित्र सुनील सांबरीना अप्रतिम झेल टिपलाय. फलंदाज होईल बाद.
आज मात्र या झेलची चर्चा असलवाडी गावामध्ये होणारच आणि आज आम्हाला जे ऑनलाईन प्रेक्षक जोडले गेलेत मात्र त्यांच्याही माध्यमातून मी म्हणेन आज मात्र सुनील सांबरीसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजे. चांगली त्याने झेल टिपली, भरपूर चांगली झेल. 2 विकेट या ठिकाणी गमावून बसलाय ऋषलेवन खडकी संघ. पूर्णपणे मी म्हणेन बॅकवरला नेऊन टेबल आहे, परंतु अजूनही मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय जुना जाणता खेळाडू ज्याच्याकडे क्षमता भरपूर आहे भानुदास निरगुडा ऑन स्ट्रायकरात. हा चेंडू आपण पाहतोय मिसटायमिंग झालाय, परंतु या ठिकाणी आपण पाहिलं गेलं तर लॉंगॉनवरून भरत सांबरी आले. चेंडूला उचल फेक करीपर्यंत मिळेल ते एकच धाव. एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या ऑन बोर्ड 4 धावा धावफलकावरती. जिकडे आपण पाहिलं तर 33 धावांचा पाठलाग करायचा आहे, सॉरी 32 धावांचा पाठलाग या ठिकाणी करायचा आहे. टीम आपण पाहिली गेली तर ऋषलेवन खडकी संघाला आणि पाहता पाहता या ठिकाणी पहिली ओव्हर या ठिकाणी समाप्त झाली आहे आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आपण पाहायला गेलं तर अद्याप या ठिकाणी खर तर 3 धाबा धावफलकावरती. 12 चेंडू 30 ची गरज. यावेळेस आपण पाहतोय चांगला फटका तुम्हाला पाहायला मिळतो. लॉंगनला क्षेत्ररक्षक आहेत देवास सॉरी अमोल सांबरी. आपण पाहतो या ठिकाणी चांगली फील्ड त्यांच्या माध्यमातून झाली. एकच धाव आली, मात्र एका धाब्याने कुठल्या प्रकारचा फरक पडणार नाही. तो असलवाडी टीमवरती फरक पडेल तो करता ऋषलेवन खडकी या संघाला. यावेळेस आपण पाहतो बाटच्या स्लॉट मध्ये चेंडू येत नाहीये, परंतु चेंडू आरबाट फटका मिड विकेटला. परंतु या ठिकाणी आपण पाहतोय खर तर झेल झालाय ड्रॉप आणि या झेलची किंमत असलवाडी टीमला मोजावी लागणार आहे की काय हे पाहावंच लागेल. या ठिकाणी आपण पाहतोय तुम्ही बाटच्या स्लॉट मध्ये चेंडू आला होता, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता. परंतु या ठिकाणी आपण पाहिलं गेलं तर चेंडू पडल्यानंतर तुम्ही स्विंग झालाय. दुसऱ्या षटकामध्ये पाहतोय गोलंदाज विलास सांबरी आलेत, ज्याने खरं तर स्वस्तामध्ये बाद झाला होता आणि तोच विलास मात्र दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय. 9 चेंडू 27 ची गरज. पुढून खेळण्याचा प्रयत्न, परंतु बाटच्या स्लॉट मध्ये चेंडू नाही. अमोल सांबरी बॉल खाली येतील, टीपला जाईल. संपवलाय फलंदाज सचिन आगिवलेचा खेळ. हो थँक्यू. 8 बॉल 27 ची गरज. न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये झालाय दाखल. कॅन्डिडेट नंबर 5 वरती खडकवाडी गावाचे पाटीलच मी म्हणेन हे संबोधन नेहमीच. हा चेंडू बीमर आहे, खराब चेंडू टाकलाय या ठिकाणी गोलंदाज विलास सांबरीनं. या चेंडूवरती मिळाली होती 1 धाव आणि 1+1 अशा 2 धावा मिळतील. मात्र येणारा चेंडू फ्री हिट आहे. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत या ओव्हरची आणि येणारा फ्री चेंडू मात्र फलंदाज स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय भानुदास निरगुडा जुना जाणता खेळाडू. या चेंडूवरती षटकार आला तर मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक करू शकतो ऋषलेवन खडकी संघ. हा चेंडू आपण पाहतो या ठिकाणी आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅट आणि चेंडूंचा व्यवस्थित संपर्क होत नाहीये. त्या ठिकाणी स्क्वेअर लेग सुनील सांबरी फक्त मिळाली त्या 2 धावा आणि तास दरम्यान आपण पाहतोय ओम साई खडकी टीमचा कॅप्टन अर्थातच गणेश शिंदोळा एक डासिंग रुबाबदार आपल्याला पाहायला मिळतात. त्याकडे हार्ड हिटर म्हणून त्याची ओळख आहे. त्यांचं आगमन संध्याकाळच्या सत्रामध्ये झालंय. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे. कुटुंबाची जबाबदारी मेन पहिली इम्पॉर्टंट आहे. हा चेंडू आपण पाहायला गेलाय तर अगदी स्टँड वरून जाणारा बॉल होता, मिडल वरून जाणारा चेंडू होता, निर्धाव आलाय आणि पाहता पाहता या ठिकाणी दुसरं षटक देखील झालंय समाप्त. 2 षटकाच्या अंती धावसंख्या जाऊन पोहोचली 43 धावांचा 33 धावांचा पाटला करत असताना तब्बल 3 बाद 10 धावा धावफलकावरती. 6 चेंडू 23 ची गरज.
स्ट्राईक एंडवरती योगेश इंदोळा 6 बॉल 23 ची गरज. हा सामना जर योगेश इंदोळानं जिंकला तर मात्र इतिहासाच्या पानावरती नाव राहील, याच्यात मात्र शंका नाहीये. 6 बॉल 23 ची गरज. योगेश कडे ती क्षमता जरूर आहे मोठे फटके खेळण्याचे, परंतु आता मोठे फटके या ठिकाणी कन्वर्ट करावे लागतील योगेश इंदोळाला. नॉन स्ट्राईक एंडवरती जुना जाणता खेळाडू भानुदास निरगुडा. हा चेंडू पडल्यानंतर डीप मध्ये राहिलाय, कुठल्या प्रकारचा चेंडू उचलून घेत नाही आणि कदाचित मी म्हणेन खडे खडे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाज योगेश इंदोळाचा, परंतु डॉट बॉल आलाय. 5 बॉल आणि 23 ची गरज. यस, इथून रिव्ह्यू घेण्यात आलाय पंचांच्या माध्यमातून. या ठिकाणी आपण पाहतोय कुठल्याही टीमवरती या ठिकाणी अन्याय होणार नाही याची आपण दक्षता घेऊ. चेंडू पडल्यानंतर पहा तुम्ही रिलीज झाला ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय चेंडू पडल्यानंतर बॅटच्या स्लॉट मध्ये चेंडू आला नाहीयेत आणि या ठिकाणी आपण पाहिलं गेलं तर इथून अगदी चेंडू पडल्यानंतर मी म्हणेन बॅटच्या डीप मध्ये राहिला. हा चेंडू निर्धाव आहे, या ठिकाणी निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय आणि 5 बॉल 23 ची गरज होती. समीकरण आता राहिलंय 4 बॉल 23 ची गरज. हा चेंडू आपण पाहतोय इथे शपलून खेळण्याचा प्रयत्न, परंतु लॉंग ऑफला शतरक्षक आलेत संदीप, परंतु त्यांच्याकडनं झाली अचूक. कदाचित एकाच धावेंवरती समाधान व्यक्त करावा लागतोय तो आरुष 11 खडकी संघाला. आता समीकरण जड झालंय. 2 चेंडू 22 ची गरज, 3 चेंडू आणि 22 ची गरज आहे जिंकण्याकरिता. चार चेंडू आणि 22 ची गरज. हा चेंडू देखील आपण पाहिला गेला तर अगदी बॅट पासून लांब ठेवला, अवे फ्रॉम द बॉडी. अगदी पाहिला गेला तर मोठा फटका येत नाही. या ठिकाणी एक चेंडू डॉट आला तर आरुष 11 खडकी संघाला डोकेदूर ठरू शकतो आणि तेच मैदानाच्या आतमध्ये घडतंय. भानुदास निरगुडा मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंडवरती 3 चेंडू 22 ची गरज. शॉट ऑफ लेचा चेंडू हुक करण्याचा प्रयत्न, परंतु फर्स्ट स्लिपमधून शॉट मिड विकेट शॉट लॉंग ऑनला खेळाडू होता, परंतु त्याने भरपूर चांगला झेल टिपला. फलंदाज होईल बाद. भानुदास निरगुडा बॅक टू द डगआउट. पूर्णपणे मी म्हणेन असलवाडी टीमच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळतोय, कारण 2 चेंडू 22 धावा होऊ शकत नाही. कदाचित मी म्हणेन 4 चेंडूंमध्ये 22 धावा बनवू शकल्या असता भानुदासकडे ती कर्तव्य क्षमता होती, परंतु बाट आणि चेंडूंचा संपर्क झाला नाही व्यवस्थित आणि त्यामुळे त्यांना तो सामना इथून कदाचित गमवावा लागलाय. महत्वाची मॅच आज की शाम. तर या ठिकाणी आपण पाहतोय असलवाडी टीम के नाम हे संबोधावं लागेल, कारण 1 चेंडू 21 ची गरज. या मॅच मध्ये मी म्हणेन संपूर्णपणे पकड मजबूत केली आहे. खरं तर हा यॉर्क टाईपचा चेंडू होता, प्रॉपरली इथे मी म्हणेन यॉर्कर चेंडूची हाताळणी केली आणि पाहता या ठिकाणी आपण पाहतोय खरं तर आरुष 11 टीम हार्ड लक. शेवटच्या सामन्यामध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला आणि आज मात्र आरुष 11 टीमचा भरपूर चांगला खेळ राहिला, परंतु शेवटच्या सामन्यामध्ये असलवाडी टीम ही खूप मोठी होती आणि त्या संघानं प्रथमतः बॅटिंग करत असताना 32 धावा बनवल्या गेल्या. 33 धावांचं जे लक्ष्य होतं ते लक्ष्यापासून मी म्हणेन